मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी उभे असलेल्या उमेदवार सौ योगिता मनोज लोखंडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंचर शहरातून रॅली काढली। त्यांचे चिन्ह गॅस सिलेंडर असून गॅस सिलेंडर या चिन्हाचं बटन दाबून योगिताताई यांना मंचर शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्या, असे योगिताताई व त्यांचे कार्यकर्ते मतदारांना आवाहन करत आहेत। रॅलीप्रसंगी योगिताताईंना पाठिंबा देणारे त्यांचे धीर युवा उद्योजक मोहन लोखंडे म्हणाले की काय नाव आपलं? मी मोहन राम लोखंडे, प्रभाग क्रमांक 9 मधून आमच्या वहिनी आमच्या भाऊजाई योगिताताई मनोज लोखंडे हे या ठिकाणी अपक्ष उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार म्हणून सर्वांच्या समोर उभे आहेत। तर त्यांची निशाणी गॅस सिलेंडर ही आहे। तुम्ही आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रचार करताय, तुमच्यासोबत बराचसा जनसमुदाय आहे, समाज आहे। हा समाज का आज रस्त्यावरती उतरलाय? आपण इथून मागे केलेली समाजासाठीची कामं आणि लोकांचा संपर्क, लोकांच्या सुखदुःखात आमचं कुटुंब, आमचे बंधू असतील, आमच्या वहिनी असतील, स्वतः मी असेल, आमचं सर्वच कुटुंब सर्व मिळून मिसळून सर्वांसाठी काही ना काहीतरी एकमेकांच्या सुखदुःखात गेलेलो आहे। त्याच्यामुळे हा आम्हाला असा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय। या प्रभागामधून दोन मोठ्या पक्षांकडून उमेदवार दिलेले आहेत आणि हा जो उमेदवार तुमचा जो अपक्ष आहे यांनी कशा प्रकारे आव्हान या दोन पक्षांना दिले आणि ही निवडणूक तुम्ही कशी बघताय? सोपी का अटीतटीची? ही निवडणूक आमच्यासाठी अटीतटीची अशीच आहे। 3 दिग्गज पक्ष या ठिकाणी पक्ष थ्रू उमेदवार दिलेले आहेत आणि आपण अपक्ष म्हणून ह्या सर्वांना या ठिकाणी आव्हान देतोय आणि लोकांचा प्रतिसाद पाहता विजय आपला नक्कीच होईल हा असा आम्हाला विश्वास वाटतो। एकंदरीत प्रभागातील जे समस्या असतील त्या सोडवण्यासाठी तुमचा उमेदवार कशा प्रकारे काम करेल आणि जनतेने या भागात असणाऱ्या अल्पसंख्याक असेल, मायनर ओबीसी असतील, छोटे ओबीसी असतील, या सगळ्या समाजांनी तुमच्याकडून काय अपेक्षा धरल्यात आणि तुम्हाला का मतदान करावं? 100% आपण सर्वच समाजाचा या ठिकाणी विचार करतोय। अल्पसंख्याक असतील, सर्व ओबीसी बांधव असतील आणि मराठा समाजातले काही घर असतील किंवा मतदार असतील, या सगळ्यांचाच विचार करून आपण या ठिकाणी निवडणूक लढवतोय। वार्डातल्या अनेक समस्या आहेत, गटाराची समस्या असेल, ड्रेनेजच्या समस्या असतील, स्वच्छतेचा प्रश्न असेल, शौचालयाचा असेल, जुनी मुलींची शाळा त्या ठिकाणी पडलेली आहे, तिचा कायाकल्प किंवा तिचा जीर्णोद्धार आपण त्या ठिकाणी त्या आश्वासनात पण दिलंय की आपण त्या ठिकाणी शासकीय कार्यालय किंवा जिम, ओपन जिम वगैरे आणि ग्रंथालय किंवा वाचनालय MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर काय करता येईल का, हे त्या ठिकाणी आपण ते आश्वासन दिले आणि आपण ते नक्कीच पूर्ण करू। या दोन-तीन मुख्य पक्षांच्या विरोधात अपक्ष उमेदवार दिला यांनी एक तगडं आव्हान उभं केलं असं जनतेतून आवाज येतोय। मग हे तगडं आव्हान तुम्हाला पेलवत असताना लोकांच्या प्रतिक्रियेसोबत तुमचं मनोबल कसं वाढत चालते? ह्या विषयात मनोबल नक्कीच वाढतं। लोकांचा प्रतिसाद पाहता आमच्या स्वतःच्या समाजातून आणि इतरही समाजात सर्वच समाजाच्या घटकातून अगदी अल्पसंख्याकांच्या सुद्धा मतदारांमधून हीच भावना येते की अपक्ष उमेदवाराला आपण या ठिकाणी साथ देऊया आणि या ठिकाणी गॅस सिलेंडरचं बटन दाबून योगिताताईंना विजयी करूया। धन्यवाद। शिवाजी जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय, विश्वकर्मा महाराज की जय, चौंडेश्वरी माता की जय।